न्याय व विधी सभापती निवड झाली आहे. उपमहापौर कार्यालयामध्ये ते बसलेले आहेत. थेट आपण हात देणार आहोत जागृत. पहिला दाखवा, इकडे बी दाखवा, दाखवा ह्यांना बी, आणि इकडे बी दाखवा. हे ज्ञानेश्वरी देवकर मॅडमचं कार्यालय आहे. जशी ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी वाचली, घडवली, तसं कायद्याचं सगळंच काय त्यांच्याकडे असणार आहे. या या जागृत साहेब, नमस्कार. मी राहुल रणदिवे. नाही बसलं तर चालतंय, मी उभारतो. एक मिनिट. हे मला सांगा, महापालिकेला न्याय देणार, महापालिकेसाठी भांडणार, काय न्याय मिळावं असं महापालिकेला वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम पक्षाने मला जी जबाबदारी दिली, आज विधी व न्याय समितीच्या सभापती पदाची जबाबदारी आज पक्षाने मला सोपवली आहे, त्याबद्दल सर्वप्रथम पक्षाचे मी आभार मानतो. आणि ही जी जबाबदारी मला दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न असेल. यामध्ये मला सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना मला असं सांगायचं आहे की महानगरपालिकेच्या कायदेशीर बाबी, महानगरपालिकेची जमेची आर्थिक बाजू, जे काही खटले असतील ज्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान नाही झालं पाहिजे, याबद्दल मी सतत प्रयत्नशील राहीन, त्याबद्दल दक्ष राहीन व माझ्या समितीमधील सर्व सदस्यांना सोबत घेऊन मी हे काम करेन. साहेब, अनेक महापालिकेचे खटले प्रलंबित आहेत आणि महापालिकेचे पैसे त्या हायकोर्टात असेल, आपल्या कोर्टात असेल, भरपूर पैसे जातात. ते पैसे वाचवण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे? निश्चितपणानं आतापर्यंत विधी समितीला कमी लेखलं गेलं असेल किंवा या समितीचं काय एवढं महत्व नसेल असं काही लोक किंवा काही आपल्यात समज आहेत. परंतु मला असं वाटतं की माझ्या कारकिर्दीमध्ये मी विधी समितीचं महत्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न करेन. आणि ते अधोरेखित करत असताना तुम्ही जो आता प्रश्न विचारला की महानगरपालिकेचं नुकसान होत आहे वगैरे या गोष्टी, त्यामध्ये जो कोणी जाणून बुजून यामध्ये जर कोणी प्रयत्न करत असतील किंवा होत असतील तर निश्चितपणे ती काळजी घेतली जाईल व विधी समितीचं असं काम होईल की ज्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान नाही तर आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे, या हेतूने ही जबाबदारी मी सांभाळेन. प्रत्येक महापालिकेचे जागे आहेत वगैरे वगैरे, त्या जागे परत घेण्यासाठी किंवा काय लोक कोर्टात जातात साहेब, आणि कोर्टात गेल्यावर त्यांना न्याय मिळतो, पण इथं न्याय मिळत नाही महापालिकेत. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? निश्चितपणाने महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा सर्वप्रथम हेतू माझा असेल. महानगरपालिके म्हणजे ज्या काही कायदेशीर गोष्टींमध्ये महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार असेल तर ती सर्वात पहिला प्रेफरन्स तिथं दिला पाहिजे की ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत त्या तपासून महानगरपालिकेची जर म्हणजे तिथं जर नुकसान होत असेल तर महानगरपालिकेचं हित बघितलं पाहिजे असं मला वाटतं, आणि ते निश्चितपणे मी बघेन. ते महापालिकेचे काय जागा आहेत आणि ते महापालिकेला कायदेशीर निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे, अजून हस्तांतर करून घेतलं नाही, काय अनेक जागे आहेत महापालिकेचे. आता जे काही कामकाज आमचं चालू होईल, आज माझी निवड झाली, आता इथून पुढे आम्ही दर 15 दिवसाला आढावा घेणार आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आता विचारल्याप्रमाणे ज्या काही महानगरपालिकेच्या जागा असतील आणि त्या आम्ही हस्तांतरित किंवा महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे महानगरपालिकेला त्याची म्हणजे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल हे सर्वप्रथम ध्येय असणार आहे. काय सांगणार सोलापूरकरांना? महानगरपालिकेचं आर्थिक हित जोपासण्याचा माझ्याकडून प्रयत्न होईल आणि जी काही पक्षाने जबाबदारी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार, माझ्या समितीतील सर्व सदस्यांचे आभार, व मी प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडेन एवढंच सोलापूरकरांना मी सांगेन. धन्यवाद. जे न्याय मिळणार आहे ते सगळेच यांच्याकडे असणार आहे. न्यायाचे जे कुठली गोष्टी आहेत ते आपल्या मेंबरकडनं असणार आहे.
मी राहुल रणदिवे सर, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.